उचलून घेऊ शकतो। परंतु आता मला सरांना उचलायचं असं आहे की हे जे 2 बोट आहेत म्हणजे 4 बोटाची ताकद नाही, या 4 बोटांच्या ताकदीवरती मला यांना काय करायचे, माझे पण 4 बोट आहे, सरांचे 4 बोट, सरांचे 4 बोट उचलता येऊ शकतं का? नाही येणार। मग डेमो करायचा आपण, एकदा ट्रायल करूया। आता कोणाकडे इथं सर मॅग्नेट नाही तुमच्याकडे ना हातामध्ये, सरांकडे पण नाही, सरांकडे पण नाही, माझ्याकडे पण नाही। ओके सर, आता सरांना काय करायचं सर, हे बघा पद्धतीने असं करायचं, हे 2 बोट पण गायब करायचे आपल्याला, हे अंगठे पण गायब करायचे, ते 2 बोट राहते आता जेवढं सर एकदम चेअर दुसरी ती चेअर घ्या सर, ती चेअर सरी वगैरे अशी करायची, हात सरळ होऊन द्यायचे नाही, तर मग तुम्ही पडता, तुम्ही पण पडले नाही पाहिजे। सरांना पकडताना काय करायचं सर, फक्त हे 2च बोटा, या 2 बोटांचीच ताकद इथे लागली पाहिजे, पूर्ण हात टाकायचा सर। तुम्ही पण काय करायचं, सरांना फक्त इथं हे 2 बोट इथपर्यंत एक बोट एवढेच गेले पाहिजे, त्याच्यापुढं सर तुम्ही इथं करायचं, हे 2 बोट कुठं जाते एवढा हात सरांना काय करायचं आपल्याला उचलायचे। सर पाय पण सरळ करू नका, आम्हाला काय नाही होणार, पडणार पैसे सर घ्या, सगळं विलक्ष द्या इकडं बघा, बघा उचलून लावा ताकद, लावा ताकद, लावा लावा ताकद। उचलत नाही सर, काय झालं बघितलं, काहीच हिंस पण आणले नाही ते, बरोबर आहे सर उचलले का? नाही, बरोबर आहे। आता बघा किती म्हणजे 1 मिनिटामध्ये एक जादूचा खेळ इथं चालू आहे। जादू बघा तुम्हाला काय होते, मॅग्नेटिक ब्रासलेटची। हा तर त्याने काय होतं, हे जे ब्रासलेट आहे तर यांनी जे आपल्या सेल्स आहे, या सेल्स विदिन 1 मिनिट, एका मिनिटामध्ये ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं ना। आणि ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जसं आपण म्हणतो की आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ही सगळी सेल्सवर डिपेंड असते। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आता प्रत्येकाची एक पॉवर एनर्जी त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे एका मिनिटामध्ये, तर ती कंटिन्यू जर वापरली तर काय होऊ शकतं हे आपण समोर बघतोय। आणि त्याची वापरायची पद्धत अशी आहे, ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर हाय आहे त्या व्यक्तींनी उजव्या हातामध्ये वापरायचं आहे, आणि ज्यांना लो आहे त्यांनी डाव्या हातामध्ये वापरायचं आहे। म्हणजे ही पण काळजी म्हणून थोडं लक्षात घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला 1 मिनिट आहे ना वर्किंग करायचं, 20 ते 25 वेळेस हाताचं पूर्ण वर्किंग करा, पूर्ण मूवमेंट करा, श्वासोश्वास घ्या, थोडासा मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा 2 सेकंद थांबायचं, मग सोडायचं, पुढे घेतो असं चालू ठेवा। घ्या थोडा श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, सोडा। 10 वेळेस आपला श्वास झाला पाहिजे, 20 ते 25 वेळेस आपलं काय झालं पाहिजे, वर्किंग झालं पाहिजे। कारण की ह्या एका मिनिटामध्ये कमीत कमी आपल्यावाले 5 ते 6 प्रकारचे जे ॲक्युपंक्चर पॉईंट आहेत याला ऍक्टिव्ह करण्याचं काय केलं जाणार आहे, इथं काम केलं जाणार आहे। मग ॲक्युपंक्चर पॉईंट ऍक्टिव्हेट झाले, आपलं ब्लड सर्क्युलेशनचं स्पीड वाढलं आणि आपली ऑक्सिजन लेवल काय झाली 2-5% 100% लगेचच्या लगेच होणार नाही, 2 ते 5% काय होणार 1 मिनिटामध्ये कव्हर अपला येणार। ओके, बऱ्यापैकी एनर्जी आली असेल। आता आपण याला ट्राय करू, पण याचा लक्ष द्या, आम्हाला असेल तर पुसून घ्या, कारण आपल्यामुळे सर पण पडायला ओके। पण जीच मुवमेंट जसे आहे त्याच कंडिशनमध्ये, जे मागे होते ते मागे, जे पुढे आहे ते पुढे, आणि सर्वांनी सोबतच ताकद लावायची आहे। घ्या 1 2 3 काय झालं, काही जादू झालं घेतं, काही वाटतंय म्हणजे बघा, फक्त जर 1 मिनिटामध्ये जर एवढी एनर्जी येऊ शकते तर कंटिन्यू जर वापरलं तर डेफिनेटली दिवसभर एनर्जेटिक राहू शकतो की नाही आपण, डेफिनेटली। थँक्यू। म्हणजे बघा आता आलेले सरांनीच उचललं।